नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपल्या पॉडकास्ट मध्ये आज जे आपल्याला गेस्ट अतिथी लाभलेले आहेत द फार्म यांचं मी प्रथमतः स्वागत करतो सर. नमस्कार सर. प्रथमतः तुमच्याबद्दल माहिती सांगा थोडं, म्हणजे तुम्ही द फार्म कसं स्टार्ट केला, कसं तुमच्या मागे येण्याची प्रेरणा काय होती, म्हणजे काय उद्देश होता तुमचं, काय विजन घेऊन तुम्ही आज समाजापुढे म्हणजे सोसायटीला मध्ये काम करता. नमस्कार, माझं नाव रितेश पोपळगड. मी को फाउंडर आणि सीईओ आहे द फार्मचा. बेसिकली द फार्म हे ऍग्रिकल्चर एज्युकेशन आणि रिसर्च मध्ये काम करणारी कंपनी आहे. बेसिकली आमचा हा मोठा आहे की आम्हाला प्रत्येक फार्मरला प्रोफेशनल बनवायचे आणि ऍग्री बिझनेसला ग्लोबल बनवायचे. सो हे विजन घेऊन आम्ही काम करतोय. आणि प्रश्न आहे की ऍग्रिकल्चर मध्ये बघितलं सर की व्हॅल्यू जनरेटिंग बिझनेस आहे, म्हणजे एका दाण्याचे 1000 दाणे करणारे, पण 1 रुपयाचे 1000 रुपये होत नाही. हा एक प्रॉब्लेम आहे. सो ह्या केसमध्ये ह्यातले काही प्रॉब्लेम आयडेंटिफाय करून 1 रुपयाचे 10 रुपये कसे होतील, 1 रुपयाचे 5 रुपये कसे होतील, हा प्रयत्न करण्याचा आमचा हे आहे. आणि आम्ही म्हणतोय की फार्मरनी प्रोफेशनल व्हायला पाहिजे, त्यांनी पुढे यायला पाहिजे आणि स्वतःची आयडेंटिटी दाखवून त्याच्या प्रोडक्टला व्हॅल्यू क्रिएट करून दिली पाहिजे. बरोबर, यासाठी आम्ही काम करतो. सगळ्यात महत्वाचं की म्हणजे आता तुमचा जो मोटो आहे एज्युकेशन टू एज्युकेट, यासाठी म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने फार्मरना एज्युकेट करता. आता पहिली गोष्ट काय झालं की सर आम्ही 2020 साली ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी आम्ही एक ग्राउंड सर्वे केला होता. ग्राउंड सर्वे मध्ये आम्हाला ही गोष्ट जाणवली की शेतकऱ्याला नॉलेजचा जो सोर्स आहे इन्फॉर्मेशनचा, तो सोर्स परफेक्ट नाहीये किंवा तो डिपेंड नाहीये एका सोर्स. उदाहरणार्थ तुम्हाला एखादा घशाचा त्रास आहे, तुम्ही घशाच्या डॉक्टरकडे जाता, बरोबर. तसं शेतीमध्ये तुम्ही बघितलं तर एका पिकावर मल्टिपल कन्सल्ट म्हणजे मल्टिपल लोक काम करतात किंवा एक व्यक्ती मल्टिपल पिकावर लोकांना गाईड करतो. तसं नव्हतं, त्यातली स्पेशलाइज लोक पुढे आली पाहिजे आणि त्यांनी लोकांना गाईड केलं पाहिजे. सो मग आम्ही प्रयत्न केला की आम्ही प्लॅटफॉर्म डेव्हलप केला, त्यामध्ये त्या विषयातला एक्सपर्ट त्या विषयाविषयी बोलेल, जेणेकरून त्यातली कोर एक्सपर्ट ही लोकांना मिळेल. हा उद्देश सुरू करून आम्ही प्लॅटफॉर्म, म्हणजे जे योग्य निदान आहे ते म्हणजे तुम्ही देण्याचा प्रयत्न करताय. ह्याच्यामध्ये असे काही तुमचे अनुभव आहेत का, काही सक्सेस स्टोरी आहेत का, जे तुम्ही त्यांना एज्युकेटेड केलेत आणि त्यांचे खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या उत्पन्नामध्ये, त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडलेला आहे. असं माझं बेसिकली काम कसं येते की आम्ही ऍग्री एंटरप्रेन्योर्स घडवायचं काम करतो. तर मी तुम्हाला एक स्टोरी सांगेल की आमचं वैभव वागस्कर नावाचा एक मुलगा आहे. तो बेसिकली एक मशीन डेव्हलप केलं छोटंसं, फार्म मेकॅनायझेशन. तो गावाकडचा मुलगा होता, त्याला जास्त काही कल्पना नव्हती किंवा काय करायचं मशीनचं काय नाही. तो आमच्याकडे आला त्यावेळेस तो एकदम ब्लाइंड होता की काय करायचं काय नाही, क्लॅरिटी नव्हती किंवा घरचे विरोध करत होते की असं काय होतं का, होऊ शकतं का. सो मला सांगायचं की असं गावाकडून आलेला मुलगा आज एक चांगला एंटरप्रेन्योर आहे, महिन्याला 2-2.5 लाख रुपये कमावतो, 4-5 पोरं कामाला आहेत आणि तो एका स्टेजला हे घेऊन गेला. फक्त हे कशामुळे झालं की त्याला आम्ही एज्युकेट केला, त्याला व्हॅल्यू क्रिएशनची माहिती सांगितली, त्यातनं तो एक चांगला बिझनेस पण ऍग्री एंटरप्रेन्योर होऊ शकला. अशा अनेक स्टोरीज आहेत. 150 लोकांवर काम केले. सो त्यातल्या प्रत्येक स्टोरी वेगवेगळी असू शकते. जसं की आता आपण बघतोय की आपण सेंद्रिय शेतीच्या बद्दल खूप सारे डिस्कशन होते, त्याबद्दल तुमचं काय मत आहे. मी तुम्हाला सांगेल की महाराष्ट्रातला सेंद्रिय शेती हा शब्द नाही वापरणार किंवा ऑर्गॅनिक शब्द वापरणार, मी रेसिड्यू फ्री हा शब्द वापरेल, कारण तुम्ही ऍग्रिकॉस आहात, ग्लोबली तो शब्द वापरला जातो. ओके, तर रेसिड्यू फ्री फार्मिंग साठी आम्ही महाराष्ट्रातील सगळ्यात इम्पॅक्टफुल ट्रेनिंग आतापर्यंत घेतलं. तर आमचा उद्देश हा होता की शेतकऱ्यांना कॉन्सेप्ट क्लिअरायझेशन पाहिजे आणि त्यातनं शेतकऱ्यांनी ते अप्लाय केलं पाहिजे. बरेचदा काय होते, माहिती मिळते, माहिती खूप सुंदर असते, पण त्या माहितीचं ऍप्लिकेशन होत नाही. ऍप्लिकेशन बेस्ड माहिती करण्याचा प्रयत्न केला. आम्ही 1200 लोकांचं ट्रेनिंग घेतलं. बेसिकली आम्ही फी घेऊन ट्रेनिंग घेतलं, 700 फुकट देते, आम्ही फी घेतली आणि त्यात मला माहिती की 80% प्लस लोकांचं 20 ते 30% पर्यंत खर्च कमी झाला आणि ते रेसिड्यू फ्री उत्पादनाकडे वळले. सो अशा अनेक स्टोरीज आहेत. आणि असं म्हणेल की रेसिड्यू फ्री फार्मिंग किंवा तुम्ही त्याला ऑर्गॅनिक शब्द वापरता, ऍक्च्युअली त्याची कॉन्सेप्ट क्लिअरायझेशन लोकांना झालं पाहिजे. प्रत्येक जण येतो आणि प्रत्येक शिक्का मारून ऑर्गॅनिक प्रोडक्ट ते असं नाहीये. म्हणजे ऑर्गॅनिक जर बघायला गेलं की प्रत्येकाची वेगवेगळी कन्सेप्ट आहे. जसं की आपण जर बघायला गेलं की भारतीय लोक किंवा महाराष्ट्रीयन लोक परंपरागत शेतीवर आपण काम केलेलं आहे, म्हणजे आपल्या पिढ्यानपिढ्या त्याच्यामध्ये गेलेल्या आहेत. पण आज ही काळाची गरज आलेली आहे की हा गेल्या 30-40 वर्षाचा जर काळ बघितला तर ह्या काळामुळे आपल्याला हा शब्द वापरायची गरज आलेली आहे, म्हणजे खरं तर सांगायचं झालं तर. आणि तुमच्यासारखे जे एक्सपर्टीज लोक आहेत जे फार्मरना एज्युकेटेड करतात आणि आज ही काळाची गरज आहे. म्हणजे आम्ही तुमच्या माध्यमातून आज शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की शेतकऱ्यांना की नवीन कन्सेप्ट नाहीये, जुनीच आहे, पण आज त्याची गरज आहे. जसं की तुम्ही सांगितलं की तुम्ही आज 1200 लोकांना ऍज अ एज्युकेटेड केलं, खूप मोठा नंबर आहे. बरोबर, आज तो मेसेज 1200 लोकांच्या पर्यंत गेलाय. पण जे तुम्ही शब्द वापरला की रेसिड्यू फ्री, म्हणजे आज केमिकल वापरायचे आहेत का, वापरायचे आहेत, पण ते कितपत लेवल पर्यंत वापरायचे हे सांगणं आणि म्हणजे पटवून देणं खूप गरजेचं आहे. बरोबर. तर थँक्यू साहेब, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला माहिती सांगितली आणि हा माहितीचा जो उपयोग आहे आपल्या शेतकरी बांधवांना होईल.
थँक्यू नक्कीच नक्की तुम्ही प्लॅटफॉर्म दिला मला बोलायचं त्याबद्दल मी आपला आभारी आहे. थँक्यू.